नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा वेगळा आणि कलरफुल सँडविच बनवतोय। हंकड सँडविच सुद्धा म्हणतात याला। मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकताय। तर आज मी इथं संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवत आहे। बघू शकताय हंकड सँडविच खूप छान दिसत आहे, टेस्टीही होतं। नक्की बनवून ट्राय करा। अशा पालेभाज्या खायला घातलं तर मुलांना खात नाहीत, मग अशा पद्धतीने खाऊ घालायचं म्हणजे ते बरोबर खातात, विटामिन पण भेटेल त्यांना। चला तर बघूया हंकड सँडविच कसं बनवायचं ते। आता हंकड बनवण्यासाठी मी एक खाली भांड ठेवलेलं आहे, वरती पुरणाची चाळण ठेवलेली आहे। आता बघू शकता इथे मी एक कपडा घेतलेला आहे आणि त्या चाळणीवर मी कपडा अंथरून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप ते 1.5 कपापर्यंत आपण दही टाकणार आहोत आणि 3 ते 4 तास आपल्याला असंच याला ठेवायचं आहे पाणी गळण्यासाठी। ह्याचं पूर्णपणे पाणी गळलं की मग हे हंकड तयार होतं, याला हंकड म्हणतात। बघू शकताय आता वरती एक ओझं ठेवायचं, ओझं ठेवून मग याला 3 ते 4 तास असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला। इथं मी वरती खलबत्ता ठेवलेला आहे, बघू शकताय। आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट कमी जास्ती करू शकताय तुमच्या आवडीप्रमाणे। बघू शकताय मिक्सरला मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता इथं हंकड दह्याचं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकताय 3 ते 4 तासासाठी आपण हे दही असंच बांधून ठेवलेलं होतं या कपड्यामध्ये। तर हंकड तयार झालेलं आहे, पाणी पूर्णपणे दह्यामधलं निघून गेलेलं आहे। आता इथं सर्वात अगोदर मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत ते दाखवते तुम्हाला। तर आता इथं मी बीट खिसून घेतलेला आहे आणि कोबी बारीक कापून घेतलेला आहे। आता इथं शिमला मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे, गाजर पण किसून घेतलेला आहे। गाजर आणि बीट आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि इथं कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे। असंच जरी भाज्या खायला दिलं मुलांना तर ते खाणार नाहीत, मग अशा पद्धतीने आपण खाऊ घातलं तर खूप आवडीनं खातील, डब्बा सुद्धा फिनिश करून येतील। इथे एक कढई गरम करायला ठेवली होती, तेल 1 पळी घालून घेतलेलं होतं तेलाच्या मी आणि आता त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला वाटून घेतलेली पेस्ट आहे ते टाकून घ्यायची आहे। याच्यामध्ये 1 ते 1.5 मिनिटं ही पेस्ट परतून घ्यायची। थोडासा कलर बदलला की लगेच ह्याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या। बघू शकता सगळ्याच भाज्या मी एकदाच टाकत आहे आणि जोपर्यंत आता हे भाज्या मऊ पडत नाहीत तोपर्यंत त्याला परतत राहायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आणि सुरुवातीलाच आपण इथं थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत, म्हणजे मिठाला पाणी सुटतं, भाज्यांनाही पाणी सुटतं। त्या पाण्यावरच हे भाज्या वाफवणार आहोत किंवा परतून घेणार आहोत असं म्हणू शकताय तुम्ही। बघू शकताय चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। आता याला परतत राहायचं आहे, 2 ते 3 मिनिटं परतलं की पूर्णपणे मऊ पडतील भाज्या आपल्या। बघू शकता आता ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे भाज्यांना आपल्याला। मऊ झालेल्या आहेत भाज्या, गॅस बंद करून घ्यायचा आणि पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला। आता इथं हंकड घेतलेलं आहे, जे दह्याचं आपण बनवलं होतं ते त्याच्यात चिमटीत बसेल इतकं मीठ टाकायचं आणि फेटून घ्यायचं आहे त्याला। चमच्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही फेटू शकताय। तर 1 ते अर्धा मिनिट आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे। हे लगेच एकजीव होतं, जास्त वेळ लागत नाही याला। तर आता आपण याच्यामध्ये जे आपण भाज्या थंड करून घेतलेल्या आहेत ते भाज्या आता थंड झालेल्या आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हंकडमध्ये। बघू शकताय आणि आता याला एकजीव करून घेणार आहोत। तर बघू शकता एकजीव करून झाल्याच्या नंतर आपण आता इथं ब्रेड घ्यायचे आहेत 2 आणि कुठला सॉस किंवा चटणी वगैरे याच्यामध्ये वापर करणार नाही आपण, फक्त भाज्या जे आपण एकजीव केलेल्या आहेत तेच याच्यामध्ये टाकायच्या आणि असं ब्रेडवर पसरवून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्तच काटोकाट भरून झाल्याच्या नंतर ब्रेडला लावून झाल्याच्या नंतर दुसरा ब्रेड त्याच्यावर पलटी मारायचा किंवा कव्हर करून घ्यायचं। इथं मी दोशाचा तवा ठेवलेला आहे, तुम्ही कोणताही तवा ठेवलात तरी चालेल।
ब्रेड आपलं चिपकणार नाही कोणत्याच तव्याला. तर याचं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तेल, तूप, बटर काही आवडीप्रमाणे तुमच्या टाकू शकताय. आणि तिच्यात 4 मोहरीचे दाणे टाकलेले आहेत. आता त्याच्यावर हा ब्रेड ठेवायचा आणि दुसरा पण ब्रेड त्याच पद्धतीनं तेल, मोहरी टाकायची आणि लगेच त्याच्यावर ब्रेड ठेवायचा. दोन्ही ब्रेड एकदाच मी भाजून घेत आहे. इथं बघू शकताय उलट पुलट करून कलर येईपर्यंत क्रिस्पी असं ब्रेड भाजून घ्यायचं आहे. आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता खालची बाजू भाजली का नाही हे थोडंसं कलत्याने वरती करून सँडविच बघायचं. दोन्हीला कलर जर आलेले असतील तर एक चम्मच तेल टाकून परत ही बाजू पण आपण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. बघू शकताय अप्रतिम कलर आलेला आहे सँडविचला. असा क्रिस्पी सँडविच भाजून घ्यायचा आहे उलट पुलट करून. अप्रतिम लागतो, चवीलाही खूप छान लागतो. नक्की ट्राय करा. झटपट होणारी रेसिपी आहे. आणि आता दोन्ही बाजू भाजून झाल्या की मग आपण याला कट करून सॉससोबत, टमॅटो सॉससोबत किंवा तसंचही खाल्लात तरी चालेल. आपण इथं सॉस, चटणी वगैरे कोणतीच वापरलेली नाही या सँडविचमध्ये. असाच पौष्टिक सँडविच आपण बनवलेला आहे. हंकर सँडविचसुद्धा म्हणतात त्याला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये. त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी बघण्यास मदत होईल. तर आवडल्यास लाईक करा. चला तर परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.